कसं आहे, मुख्यमंत्र्यांची बांधिलकी जी आहे ती कंत्राटदारांशी आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या दुसऱ्या दिवशी गौतम अदानी त्यांच्या बंगल्यावर 2 तास येऊन चर्चा करून घेतली आणि चर्चा केल्या सगळ्यांची जी गर्दी वाढली होती, स्पर्धा लागली होती, ती मुंबई पुण्याचं पालकमंत्रीपद घ्यायला लागली होती. पण फडणवीस हे इतके दयाळू मंत्री आहेत की ज्यांना आदिवासींची दया, आणि त्यांनी सांगितलं की मला गडचिरोली हेच पालकमंत्रीपद पाहिजे. याचा अर्थ असा होता की गडचिरोलीमध्ये जे काही खनिज संपत्ती आहे ती अदानीला द्यायचं हे यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून पालकमंत्रीपद दिलेलं आहे. दावोसमध्ये पण जाऊन त्यांनी आपण बघितलं की गडचिरोलीसाठी अमुक, कोल्हापूरला ठेंगा, आणि गडचिरोली सांगतात. गडचिरोलीच्या जनतेचं काही ह्यांना भले करायचं नाही आहे. अदानी आणि तत्सम कंत्राट ज्यांच्याकडून इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये यांनी पैसे घेतलेत त्यांच्यासाठी हा महामार्ग करणार आणि गोव्यातनं सह्याद्रीच्या घाटातनं खनिजे खणणार, गडचिरोली आणि इकडचे विदर्भातले खनिजे खणणार आणि एक वेगळ्या ठिकाणी यांची जे काही इंडस्ट्रियल पार्क होईल तिथं हे सगळं खनिज संपत्ती आणण्यासाठीचा हा महामार्ग आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलायचं बंद केलं पाहिजे आणि जनतेशी बांधिलकी दर्शवली पाहिजे. नसेल तर आम्हाला कसं आहे की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्हाला माहिती आहे की पेशव्यांना कसं रीतीनं एखादी हे द्यायची, सरदारकी द्यायची आणि काढून घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. तर फडणवीसांनी आपली जागा ओळखावी, जनतेचे सेवक म्हणून काम केलं पाहिजे. जनतेचे मालक नाही आहेत आणि जनतेचे सेवक बना, कंत्राटदारांचे सेवक बना, असा आम्हाला इशारा आज द्यायचा आहे. नाही, हे पहा की आता गोव्यामध्ये आंदोलन झालीत, अनेक खाणी ज्या तिथं खणल्या गेल्या होत्या त्याच्याविरोधात कोर्टात याचिका केली, सुप्रीम कोर्टाने सांगितले की या पद्धतीचं तुम्ही जे आहे ह्या खाणी ज्या आहेत ते अमाप लूट निसर्गाची करू शकत नाही आहे. दुसरी एक महत्त्वाचा ठोस जो आहे तो केंद्र सरकारने माधव गाडगीळ जे आहेत ते पर्यावरण तज्ज्ञ, म्हणजे अगदी जागतिक कीर्तीचे आहेत, त्यांना आता युनेस्कोने आणि जागतिक संस्थांनी पुरस्कार दिलेला आहे त्याच्याबद्दलचा. तर यांचा अहवाल आला तर त्यांनी सांगितले की कशा रीतीने पश्चिम घाट जो आहे ह्या 5 राज्यांमध्ये जाणारा हा किती संवेदनशील आहे. आता मागच्या महिन्यातच बातमी आली की इथं या सह्याद्रीच्या घाटामध्ये सावंतवाडीच्या ह्याच्यामध्ये 8 वाघ जे आहेत हे डिटेक्ट झाले आणि हे आपल्यासाठी चांगलं लक्षण आहे. आम्ही जेव्हा आजरा आणि भुदरगड इथं कागलमध्ये जेव्हा मीटिंग घेतल्या शेतकऱ्यांच्या, तर तिथं ऑलरेडी शेतकऱ्यांची एक अडचण आहे की जंगलातले प्राणी येऊन शेतीची नासधूस करतात. मग साधी सोपी गोष्ट आहे की जंगलाच्या मधून चिरून जाणारा जर रस्ता असेल तर प्राण्यांचा अधिवास तुम्ही काय करणार आहात, बंद करणार आहात. म्हणजे वाघाची पिल्लं त्या बाजूला आणि वाघ इकडच्या बाजूला असं जे होणार आहे, नर या बाजूला आणि मादी त्या बाजूला, मध्येच रस्ता, आणि रस्ता पण कसा असा ब्रिज टाईप फ्लायओव्हरसारखा जाणार जो जमिनीची पाय म्हणजे जमिनीला टेकणारच नाही आहे. साधी सोपी गोष्ट आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या घाटामधनं हे खाण करणार, खनिज संपत्ती लुटणार अगोदर केले आहेत. डिगवेमध्ये सावंतवाडीत खणलेली आहे, तिथं जनसुनावणी झाली. कळणेमध्ये कशातून संघर्ष झाला होता, सिक्युरिटी गार्ड मारले गेले होते गावकऱ्यांच्याकडून आणि गावकऱ्यांच्यावर 302 कलम लागलं होतं. त्याच्याही लढ्यामध्ये आम्ही गेलो होतो. हे सर्वांना माहिती आहे, हे उघड सत्य आहे. आणि आपल्याला एकच तर्क याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा असतो की अगोदर रत्नागिरी नागपूर जो महामार्ग होतो आहे मिरजेपासून नांदेडपर्यंतचा झालेला आहे, या महामार्गावरती तुरळक वाहन आहेत, टोल लावले, त्या टोल पण वसुली होत नाही. म्हणून आज तुमच्या माध्यमातून आम्हाला जाहीर आवाहन करायचं आहे कोल्हापूरच्या भाषेत दंड थोपटून की फडणवीसांनी सांगावं जो ऑलरेडी एक महामार्ग जातो आहे त्याच्यावर वाहनांचा फ्रिक्वेन्सी फ्लो किती आहे. त्यांनी जर दाखवून दिलं की तिथं खरोखर वाहनं जातात जास्त, तर मग आणि तिथं आता जायला जागा नाही आणि म्हणून दुसऱ्या महामार्गाची गरज आहे, तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी जर फ्लो जाहीर केला तर तुरळक वाहनं ओसाड पडले रस्ते आहेत. असं असताना दुसऱ्या पॅरलल रस्ता जायची गरजच नाही आहे असं आमचं मत आहे. आणि फडणवीस भरण्यासाठी हा महामार्ग काढला हे स्पष्ट दिसतंय. इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे ज्याच्यावरती ईडीने धाड टाकली आणि ईडीने धाड टाकल्यानंतर काय केलं की जेव्हा यांनी भाजपच्या अकाउंटवर पैसे टाकले किती 500 कोटीचा टर्नओव्हर मेगा इंजिनिअरिंगचा आणि भाजपला दिले 2000 कोटी. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.